सर्वात प्रथम ज्योती मॅडम आणि अशोक सरांचे आभार मानते. लामा फेरा त्यांच्याकडे करायला आले त्यावेळी हे काही डोक्यात नव्हतं, पण त्यांची शिकवण्याची पद्धत आणि आपल्यासाठी त्यांची तळमळ आहे, की आपण हे सगळं करावं. यासाठी जी त्यांची तळमळ आहे ना, ती बघून खूप छान वाटलं आणि त्याच वेळी डोक्यात आलं माझ्या आणि वर्षाच्या, की आपण हे करायचंच आहे आणि ह्यांच्याकडूनच करायचं आहे म्हणून. आणि ऑफलाईन करायचं आहे भले. मला पण सुट्टी मिळत नव्हती ॲक्चुअली 2 दिवस ऑफिसमधून, पण मी सांगितलंच नाही की मी येणार नाही म्हणून. नंतर मग मेसेज टाकून दिला आणि ह्या मध्ये जी पहिली सुरुवात केली ती रोहिणीताईच्या पॅरेटपासून केली, चिंटू. हां. तर मला तेवढंच दिसत होतं त्याच्यामध्ये की तो मला अर्धाच दिसला आणि समोरून दिसला असा फक्त. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचं पुढे काय झालं, तर तिथे पुढे काही दिसत नव्हतं. फक्त मला एक मोकळा पिंजरा दिसला आणि त्याचं दार उघडं दिसलं फक्त एवढंच दिसलं मला त्याच्यामध्ये. तर त्यांनी त्याचा म्हणजे मॅडम म्हणाल्या की ते म्हणजे त्याला निघून गेला, त्याला मुक्ती मिळाली असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात म्हणजे. तर मॅडमकडे शिकून खूप छान वाटलं आणि अशा गुरु सगळ्यांना मिळाव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करते.